पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल आता लवकरच वाजणार आहे, कारण निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जो आहे तो पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर जे आहे तर तिथे सुरू आहे। आपण इथे बघतोय आता सध्या हे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जो आहे तो इथे पार पडतोय। आता जे एससीचं आरक्षण आहे त्याची सोडत सुरू आहे। खरं तर मागील बऱ्याच वर्षांपासून या निवडणुकींच्या याच्यामध्ये सगळेजण बसलेले होते। निवडणुका कधी लागणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता आणि त्यानंतर आता नगर परिषद नगर पंचायतीचे इलेक्शन्स लागलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच आता पुणे महानगरपालिकेचं ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा लागतील असं चित्र पाहायला मिळतंय। कारण की आज जे निवडणुकीसाठी महत्त्वाचं असतं ते आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती आता काही वेळापूर्वी सुरू झालेली आहे। 41 प्रभाग आहेत आणि यामधून जवळपास 165 सदस्य पदासाठी हे आरक्षण जे आहे त्याची सोडत होतीये। पुणे महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी असणार आहेत आणि यामध्ये सुद्धा ज्या 83 जागा आहेत महिलांसाठी तर त्यामध्ये खुला प्रवर्ग जो आहे त्यामधून 48 जागा असणार आहेत महिलांसाठी, तर ओबीसी महिलांसाठी 23 जागा आणि एससी महिलांसाठी 11 जागा, तर एसटी साठी 1 जागा अशी जागा ज्या आहेत त्या होणार आहेत। त्यापैकी ज्या एससी महिला आहेत तर त्यांच्यासाठी जो आरक्षण सोडत प्रक्रिया आहे तर ती आता सध्या सुरू आहे। आपण बघतो की समोर चिठ्ठ्या ज्या आहेत प्रभागांच्या तर त्या अशा पद्धतीने त्या याच्यामध्ये टाकल्या जातात आणि गोल फिरवून शाळेतले काही विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ती एक एक चिठ्ठी जी आहे ती काढली जाते आणि आता एससी प्रवर्ग जो आहे तर त्या प्रवर्गातील महिलांचं आरक्षण सध्या त्याची सोडत आहे। तर यामध्ये पुरुष जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा सर्वसाधारण मध्ये 48 जागा असणार आहेत। ओबीसी साठी सर्वसाधारण 22 जागा आणि एससी साठी 11 तर एसटी साठी 1 अशा प्रकारच्या जागांचे सोडत जे आहेत ते आता सध्या पुण्यातलं जे गणेश कला क्रीडा रंगमंच आहे तर तिथे सुरू आहे। आणखी काही वेळ हा कार्यक्रम जो आहे तो असाच पद्धतीने इथे सुरू राहणार आहे। सध्या महिलांचं सुरू आहे, त्यानंतर पुरुषांची जी सोडत आहे ती होणार आहे। त्यामुळे एकूणच आता पुणे महानगरपालिका यांचं बिगुल वाजणार असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। पुण्यातलं जे हे गणेश कला रंगमंच आहे तर तिथे जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत त्यासोबतच इच्छुक कार्यकर्ते आहेत ते सगळे इकडे येऊन बसलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या या प्रभागामध्ये कुठल्या प्रवर्गाचे आरक्षण सोडत होते याकडे यांचं सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।